12 माणसं कोणी आपल्या इमारती पडल्यामुळं गाडलं गेलं, कोण मॅनहोलमध्ये गेलं, कोण झाडं पडल्यामुळं त्या ठिकाणी दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला। अशाच पद्धतीने अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोठी हानी झालेली आहे। अध्यक्ष महोदय, आपण मिसिंग लिंकची अवस्था काय झाली ती बघितली। आपण काही रस्ते 2 तुकडे होऊन संपूर्ण संपर्क तुटलेला। अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये विशेष करून सगळ्या भागामध्ये पाणी हा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्यामुळं व्यापाऱ्यांचं वगैरे मोठं नुकसान झालंय। अध्यक्ष महोदय, मी सगळं सांगत नाही, परंतु त्याच वेळेला हे आपलं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय की विरोधी पक्ष आमची बाजू कशी मांडतो, सरकार त्या संदर्भामध्ये उपाययोजना कोणत्या करतं आणि सरकार या गंभीर संकटाला कशा प्रकारचा सामना करतं, कशा प्रकारची मदत करतं, ही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असल्यामुळं अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपण या विषयामध्ये तात्काळ चर्चा सुरू करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या राज्यातल्या एकूण परिस्थिती संदर्भातला आढावा आज विधिमंडळात या सभागृहात मांडलेला आहे। शासनाने त्यांनी दिलेल्या माहितीची गंभीर दखल घेत उपाययोजना त्वरित करावी। गांभीर्याने नोंद घेतलेली आहे। आता झालं ना, किती वेळा तेच झालं ना। आणि बसा, ठीक आहे अध्यक्ष, अतिवृष्टी संदर्भात घेतलेल्या पावलांसंदर्भात निवेदन शासनाने करावे। बसा, चला पुढे घ्या।